हॅलो, वेलकम टू लोरिताज किचन. आज आपण बघणार आहोत चिकन सॅलड. सो इथे मी घेतलं आहे लिशियसचं चिकन, जे आपल्याला आता थोडंसं त्याला चिरा पाडून घ्यायच्या आहेत. सो इथे चिकनला मी थोड्याशा चिरा पाडून घेत आहे, कारण की आपण जो मसाला त्याच्यामध्ये मॅरिनेट करणार आहोत तो त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे आतपर्यंत जातो आणि त्याचा फ्लेवर पण तितकाच छान लागतो. सो आपण इथे आता ह्याला कटिंग करून घेत आहे. आणि तुम्हाला चिकन सॅलडमध्ये खूप सारे वेजीसचं कॉम्बिनेशन करायचं आहे. जेव्हा तुम्ही चिकन हे हाय प्रोटीन फूड आहे आणि जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर व्हेजिटेबल्सचं कॉम्बिनेशन करतात ते खूपच हेल्दी होतं आणि तुम्हाला वेट लॉससाठी सुद्धा खूप बेनिफिट देतं. आता आपण इथे चिकनचं मॅरिनेशन करत आहोत. सो इथे आपण घेतलं आहे मीठ आणि त्याच्यानंतर आपण इथे घेणार आहोत तुमचा घरगुती जो काही मसाला वापरतात तो लाल तिखट आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण इथे घेणार आहोत धना जिरा पावडर. सो इथे मी धना जिरा पावडर घेतली आहे. सो इथे धना जिरा पावडर ऑलमोस्ट 2 टीस्पून आहे. सो इथे मी 2 टीस्पून धना जिरा पावडर घेतली आहे. त्यानंतर इथे मी ब्लॅक पेपर पावडर टाकते ह्याच्यामध्ये. सो इथे ब्लॅक पेपर पावडर तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात. त्याच्यानंतर इथे मी हंकड घेतलं आहे, जे मी फेटून घेतलं आहे. सो तुम्ही नॉर्मली जे घट्ट दही असतं त्याला फेटून जरी घेतलं तरी चालेल. आणि आपण हे त्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घेणार आहोत. सो इथे 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट आहे. आणि त्यानंतर आपण ह्याला मॅरिनेट करणार आहोत. सो आपण ह्याला खूप छान प्रकारे मिक्स करायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला आणि त्याचं कोटिंग त्याला खूप छान अशी चिकनला त्याची कोटिंग खूप छान झाली पाहिजे. सो आपण आता ह्याला मॅरिनेट करणार आहोत साधारण 30 मिनटं. सो आपण ह्याला मॅरिनेट केल्यानंतर 30 मिनटानंतर एका पॅनमध्ये ऑइल गरम करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण चिकन त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. सो तुमच्याकडे जर ओव्हन, OTG किंवा एअर फ्रायर जे काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे चिकन ग्रिल करून घेऊ शकतात. सो मी ते पॅनमध्ये सध्या घेतलं आहे फ्राय करायला हे चिकन. सो तुम्ही तुमच्या चॉईसनी हे चिकन ग्रिल करू शकतात. सो इथे मी कोणताही कलर वगैरे वापरला नाही आहे आणि प्लीज तुम्हाला पण सजेस्ट करेल की कोणतेही कलर्स वगैरे तुमच्या कोणत्याही फूड रेसिपीजमध्ये वापरू नका. सो इथे मी ह्याला आता छान प्रकारे मॅरिनेट करणार आहे आणि ह्याला फ्राय करून घेतल्यानंतर आपण आता ह्याला थोडंसं फ्राय करण्यासाठी आपण ठेवणार आहोत. सो इथे आपण आता ह्याला लीड लावून मी थोडा वेळ फ्राय करत ठेवते आहे. सो इथे आपण जेव्हा वेजीज आणि चिकनचं कॉम्बिनेशन करतो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोलली, हे वेट लॉसमध्ये खरंच खूप छान मदत होते तुम्हाला. इथे आपण चिकनला थोडंसं परतून घेतलं आहे आणि परत एकदा दोन्ही बाजूनी असं व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर हे चिकन मी तुम्हाला बघायचं आहे शिजलं की नाही. आता मला तंदूर फ्लेवर खूप आवडतो. सो इथे मी कोल थोडासा गॅसवर बर्न करते आहे. सो थोडासा तो लालसर होईपर्यंत कोल तुम्हाला भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एका वाटीमध्ये घेऊन त्याच्यावर एक थोडंसं तूप टाकायचं आहे, जेणेकरून त्याचा स्मोक जनरेट होतो आणि त्याला पटकन क्लोज करून टाकायचं आहे. आणि थोड्या वेळाने एक 15-20 मिनटानंतर तुम्ही लीड खोललात तर चिकनला खूप छान असा तंदूरचा स्मोक आलेला असतो. आता ह्या चिकनला मी पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे. सो इथे मी चिकनला पीसेसमध्ये कट करून घेतलं आहे. हे सॅलड मी ऑलमोस्ट 2 ते 3 जणांसाठी केलेलं आहे. सो तुम्ही तुमच्यासाठी तुम्हाला जितकं हवं आहे तितकं करू शकतात. सो इथे हे मी चिकन ग्रिल करून कट करून घेतलं आहे आणि आता मी ह्याला खूप सारे वेजीस टाकणार आहेत. ॲक्च्युली मी व्हेजिटेबल्स खूप जास्त क्वांटिटीमध्ये टाकते आहे, कारण की स्पेशली मला ते आवडतात. तुम्ही व्हेजिटेबल्स तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही करू शकता. सो इथे मी कॅबेज घेतला आहे. सो मला कॅबेज खूप आवडतो चिकनबरोबर. सो मी इथे खूप सारा कॅबेज, खूप सारे ग्रेटेड कॅरेट्स, त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा, त्याच्यानंतर उभा चिरलेला टोमॅटोज आणि हे सगळं मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. सो मला स्पेशली खूप व्हेजिटेबल्स आवडतात सॅलड्समध्ये आणि इथे मी कॅप्सिकम घेतलेली आहे, तीसुद्धा मी याच्यामध्ये टाकली आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकणार आहे. सो सॉल्ट तुम्ही नंतर थोडं कमीच टाका. आणि इथे मी एक हाय प्रोटीन स्प्रेड आहे जो सॅलडबरोबर खूप छान लागतो आणि ह्याची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोडेड आहे. सो तुम्ही नक्की जाऊन चेक करा. खूप छान असा स्प्रेड आहे
सो इथे सॅलॅड्समध्ये खूप छान लागतो. सो आता मी ह्याला करणार आहे मिक्स. सो मी आता ह्याला छान प्रकारे मिक्स करणार आहे. तुम्ही व्हेजिटेबल्सची क्वांटिटी तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकतात. मला स्पेशली आवडते म्हणून मी इथे जास्त व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. सो इथे माझा रेडी झाला आहे चिकन सॅलड. सो हे चिकन सॅलड तुम्ही टिफिनमध्ये किंवा नाईटच्या मीलमध्ये सुद्धा घेऊ शकतात. इथे मी त्याची चॉप्ड कोरिअंडरनी गार्निशिंग करणार आहे. सो इथे मी छान माझं गार्निश झालं आहे आणि इथे रेडी आहे आपलं चिकन सॅलड, जे खूप यम्मी आहे आणि खूप छान लागतं. स्पेशली त्या स्प्रेडनी खूप छान टेस्ट येते. सो लाईक अँड शेअर माय व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.